ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ತಮಗೆಲ್ಲ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ಹಿಂದಿ ಮಾದರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ 2 ಇಂದು ಉತ್ತರ ಸಮೇತ ಚರ್ಚಿಸೋಣ. ಈ ಹಿಂದಿನ ಈ ಬಗೆಯ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕಂಡು ಹೆಚ್ಚಿನ ಬದ್ಧತೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಮಾದರಿ ಉತ್ತರ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ್ದೇನೆ. ನಾಳೆಯ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಇದು ಪೂರಕವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತೇನೆ. ಅತ್ಯಂತ ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ದು, ವಿವರಣೆಯನ್ನು ಸಹ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿಯೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ನೋಡಿ, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ಇದರ ಲಾಭ ಪಡೆದು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ತಿಳಿಸಿ. ಈಗ ನೇರ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯತ್ತ ತೆರಳೋಣ. ಮೊದಲನೇ ಮೇನಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. निम्नलिखित प्रश्नों के लिए 4 विकल्प सुझाए गए हैं. उनमें से सर्वाधिक उचित विकल्प चुनकर उनके संकेताक्षर सहित पूर्ण रूप से लिखिए. ಅಂದರೆ ಏನು, 4 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಉಚಿತವಾದಂತಹ ಸರಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಆಯ್ಕೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಂಕೇತಾಕ್ಷರ ಅಂದರೆ ಎ ಮಯೂರ್, ಬಿ ಕುತಿಯ, ಸಿ ಲಡ್ಕ ಅಂತ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದರ ಸಮೇತವಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಬರೀ ಎ ಬಿ ಸಿ ಡಿ ಈ ಥರ ಬರೆದ್ರೆ ಆಗೋಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. निम्नलिखित में से स्त्रीलिंग शब्द क्या है? क्या है इसमें स्त्रीलिंग रूप? मयूर, लड़का, बालक ये पुल्लिंग है, तो बचा हुआ क्या है? बी कुतिया, यह स्त्रीलिंग शब्द है. तो आंसर क्या है? बी कुतिया आंसर है. नेक्स्ट हम देखेंगे, निम्नलिखित में से बहुवचन शब्द है चीज, दुकान, आंख, किताबें. तो आपका मालूम है ना, तो बहुवचन रूप है किताबें. किताबें बहुवचन रूप है. नेक्स्ट क्वेश्चन क्या है? खरीदना शब्द का विलोम रूप है. खरीदना शब्द का विलोम रूप क्या है? बेचना. बेचना होता है, तो हम उसे क्या करेंगे? लिख देंगे. ये बेचना खरीदने का ऑपोजिट वर्ड है. परमेश्वर शब्द में संधि है. परमेश्वर में आ प्लस ई ये हुआ है, मतलब परम प्लस ईश्वर परमेश्वर हुआ है गुण संधि. आपको मालूम है ना, गुण संधि, सी गुण संधि राइट आंसर है. निम्नलिखित शब्दों में प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है. कौन सा है प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप? खुशी, हंसाना, मजाक, हंसी. तो इसमें राइट आंसर क्या है? हंसाना. हंसाना राइट आंसर है, बी हंसाना. छठा प्रश्न देखेंगे अब. देश विदेश शब्द में कौन सा समास आता है? तो मालूम है ना, देश और विदेश कौन सा है? यह द्वंद्व समास. द्वंद्व समास को हम लिख देना है डी द्वंद्व समास. आज का युग इंटरनेट युग है. वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है. आज का युग इंटरनेट युग है, इसमें विराम चिन्ह का प्रयोग हुआ है, उसे हमें लिख देना है. कौन सा है यहाँ? ಯಾವುದಿದೆ ಇಲ್ಲಿ? ಅಲ್ಪ ವಿರಾಮ್, ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ್, ಅರ್ಧ ವಿರಾಮ್, ಪ್ರಶ್ನವಾಚಕ್. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ತಾನೆ, ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ ಇದೆ, ಅದನ್ನೇ ನಾವು ಬರೀಬೇಕು. लोगों ने चोर डैश पकड़ा. रिक्त स्थान में सही कारक होगा. कारक चिन्ह को हमें यहाँ लगाना है. लोगों ने चोर को पकड़ा. ಜನರು ಕಳ್ಳನನ್ನ ಹಿಡಿದರು. तो बी को जो है वो सही उत्तर है. लोगों ने चोर को पकड़ा. पहला मेन में ये बहुत आसान मेन है, ಅಂದರೆ ಬಹಳ ಈಸಿಯಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೋದು. ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಎದುರಿಸಬೇಕು. ಈಗ ಎರಡನೇ ಮೇನಿಗೆ ಹೋಗೋಣ. निम्नलिखित प्रथम 2 शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द का संबंधित शब्द लिखिए. ಅಂದರೆ ಅನುರೂಪತಾ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವು. ಮೊದಲು ನಾಗ್ಪುರ ಸಂತರ, ಅಂದರೆ ನಾಗ್ಪುರದಲ್ಲಿ ಸಂತರ ಅಂದರೆ ಕಿತ್ತಳೆ ಹಣ್ಣು ಬೆಳೀತಾರೆ. ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನು ಬೆಳೀತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಯಾವುದನ್ನು ಬೆಳಿತೀವಿ? ಸೇಬ್ ಅಂತ ನಾವು ಬರೀಬೇಕು. 10वां प्रश्न है, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಜೀಜಾ ಶಂಸುದ್ದೀನ್ ಚಚೇರೆ ಭಾಯಿ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧ, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅನ್ನೋರು ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಭಾವ ಆದರೆ ಶಂಸುದ್ದೀನ್ ಅವರು ಏನಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಆದರೆ ಅವರು ಸಹೋದರ ಸಂಬಂಧಿ ಆಗಬೇಕು. ಅದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. 11ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಬೆಂಗಳೂರು ಸಿಲಿಕಾನ್ ಸಿಟಿ, ಕರ್ನಾಟಕ ಚಂದನ್ ಕಾ ಆಗಾರ್.
पाप का मूल अभिमान, धर्म का मूल दया। यह भी आसान है, सरल है, हम लिख सकते हैं। अब हम क्या करेंगे, थर्ड मेन को देखेंगे। ಮೂರನೇ ಮೇನ್ ಏನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखिए। ಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಬರೀಬೇಕು, ಬರೀ ಒಂದು ವರ್ಡ್ ಬರೆದ್ರು ಕೂಡ ಆನ್ಸರ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ತಿಳಿಬಾರದು, ಆಗುತ್ತೆ ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಅವರೇನು ಕೇಳಿದರೆ ಒಂದು ಸಂಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬರೀರಿ ಅಂತ। बसंत और प्रताप कहाँ रहते हैं? बसंत और प्रताप आहिर टीले के बीकू आहिर के घर में रहते हैं। बिचेंद्र के माता पिता कौन थे? बिचेंद्र के माता पिता हंसदेई नेगी और किशन पाल सिंह थे। 15वां प्रश्न, चुटकी दे देकर हंसने वाले कौन थे? चुटकी दे देकर हंसने वाले बलराम और उसके साथी थे। हंस का गुण कैसा होता है? हंस का गुण दूध में मिले पानी को त्याग कर सिर्फ दूध को स्वीकार करने की है। इतना ही लिखे तो काफी है। फोर्थ ಮೇನ್ को देखेंगे। 4ನೇ ಮೇನ್ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ, 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ। 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ನಮಾಜ್ के बारे में क्या कहते हैं? ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಯಾರು? ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ। ಅವರು ನಮಾಜಿನ ಬಗ್ಗೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ। ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಹೀಗೆ ಉತ್ತರ ಬರೀಬಹುದು, जैनुलाब्दीन नमाज के बारे में यह कहते थे कि जब हम नमाज पढ़ते हैं तो हम अपने शरीर से ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हैं, जिसमें धन, आयु, जाति तथा धर्म का कोई भेदभाव नहीं रहता। कृष्ण अपनी माता यशोदा के प्रति क्यों नाराज थे? कृष्ण अपनी माता यशोदा के प्रति नाराज है क्योंकि माता यशोदा हमेशा कृष्ण को ही मारती है और बलराम पर कभी गुस्सा भी नहीं करती, इसलिए कृष्ण यशोदा पर, अपनी माता यशोदा पर नाराज थे। तो 19वां प्रश्न, 19ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ, ಲೇಖಿका ने ಗಿಲ್ಲು के प्राण कैसे बचाए? ಆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯನ್ನ ಲೇಖಕಿಯವರು ಹೇಗೆ ಉಳಿಸಿದ್ರು ಆ ಚಿಕ್ಕ ಮರಿಯನ್ನ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಉತ್ತರ ಬರೆಯೋಣ। लेखिका ने गिल्लू के प्राण इस प्रकार बचाए। जब गिल्लू लेखिका को मिला तो वह बुरी तरह घायल था। वर्मा जी ने उसे कौवों से बचाकर रुई से पोंछकर पेंसिलिन का पाउडर लगाकर उसकी जान बचाई। 20ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ವ್ಯಾಪಾರ और ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ में इंटरनेट से क्या मदद मिलती है? ವ್ಯಾಪಾರ ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ನಿಂದ ಏನು ಸಹಾಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು बरीबेकू। व्यापार और बैंकिंग में इंटरनेट से बहुत मदद मिलती है, जैसे कि व्यापार कहीं से भी किया जा सकता है, कहीं से भी बिल भर सकते हैं। साथ ही इंटरनेट बैंकिंग द्वारा दुनिया के किसी भी जगह पर चाहे जितनी भी रकम हो भेजी जा सकती है। 21वां प्रश्न क्या है, दुकानदार ने सेब के बारे में क्या कहा? 21ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, दुकानदार ने लेखक से सेब के बारे में यह कहा कि बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं, खास कश्मीर के हैं, आप ले जाइए, खाकर तबीयत खुश हो जाएगी। ಈ ಥರ ಹೇಳಿ ಆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಲೇಖಕರಿಗೆ ಆ ಕೊಳ್ತೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇಬೆ ಹಣ್ಣನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। 22वां प्रश्न है, दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय यह है कि मानव जितनी भी भौतिक प्रगति प्राप्त कर लें, यह उसका सही परिचय नहीं है। जो बुद्धि से ज़्यादा हृदय की माने, आपस की दूरी को दूर करें तथा अपना सही परिचय दे, यही मानव का सही परिचय है दिनकर जी के प्रकार। 23ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡ್ರಿ, ಇದು ಅಪಠಿತ ಗದ್ಯಾಂಶ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವೋ ಅಲ್ಲಿಂದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾಂಡಿಟ್ಯದಿಂದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೌರ ಮಂಡಲ್ ಮೇ ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ಸ್ಥಾನ ಕ್ಯಾ ಹೈ? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ತಾನೆ, ಶನಿ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ ಗ್ರಹ ಪಾಠದಿಂದ ಈ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। सौर मंडल में शनि ग्रह का स्थान दूसरा है, इससे बड़ा ग्रह बृहस्पति है। ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ನಾವು ತಿಳಿಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ। ನೀವು ತಿಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಸೇರಿಸಿ ಬರೀಬೋದು। ಉದಾಹರಣೆಗೆ यह हमारी पृथ्वी से करीब 750 गुना बड़ा है, ಈ ಥರದ ನೀವು ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಬರೀಬೋದು। ನಾವು ಅತ್ಯಂತ ಸಾಧಾರಣ ಮಕ್ಕಳನ್ನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಡೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು
ಮಾಡೋಣಂತೆ. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ अल्वा, ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡ್ಬಿಡೋಣ. शनि का वायुमंडल किस प्रकार बना है? शनि का वायुमंडल हाइड्रोजन, हीलियम, मीथेन तथा एमोनिया गैसों से बना है. ಇಷ್ಟನ್ನೇ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ. 24ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಇದು ಕೂಡ 2 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇರ್ತವೆ. सत्य की महिमा पाठದಿಂದ ಕೇಳಲಾಗಿರುತ್ತೆ. ಈ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೀವು ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಬೇಕು. सत्य का स्वरूप कैसे होता है? सत्य का स्वरूप बहुत भोला भाला सीधा साधा होता है. जो देखा वही बोल देता है. सत्य दृष्टि का प्रतिबिंब, ज्ञान की प्रतिलिपि और आत्मा की वाणी है. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ, महात्मा गांधी का सत्य की शक्ति के बारे में क्या कथन है? ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು ಸತ್ಯದ ಶಕ್ತಿಯ ಕುರಿತು ಒಂದಷ್ಟು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ಅದು ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಮಾತು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, महात्मा गांधी का सत्य की शक्ति के बारे में यह कथन है, सत्य एक विशाल वृक्ष है, उसका जितना आदर किया जाता है उतने ही फल उसमें लगते हैं, उनका अंत नहीं होता. ಇದು ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಹೇಳಿಕೆಯಾಗಿತ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ 5ನೇ ಮೇನ್ಗೆ ಹೋಗೋಣ. ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ ಇಲ್ಲಿ. 3 ಅಂಕಗಳಿಗೆ ಒಂದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಒಟ್ಟು 27 ಅಂಕಗಳು. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए. ಕನಿಷ್ಠ 3 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಇರಬೇಕು. 3 ವಾಕ್ಯ ಅಥವಾ 4 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಬರೆಯುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಹೆಚ್ಚು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗೋಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಾಕ್ಯಗಳು, 3 ವಾಕ್ಯಾಂಶಗಳು ಸಾಕು. गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए. 25वां प्रश्न का उत्तर इस प्रकार है. गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन इस प्रकार है. गिल्लू एक दिन अचानक शांत हो गया. वह न कुछ खाया न बाहर गया. उसके पंजे ठंडे होने लगे. लेखिका ने हीटर जलाकर उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु वह सूरज की पहली किरण के साथ हमेशा के लिए सो गया. 26वां प्रश्न है. बसंत राजकिशोर के पास क्यों नहीं लौटा, बताइए. ಚಿಲ್ಲರೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಪೇಟೆಗೆ ಹೋದಂತಹ ಬಸಂತ್ ವಾಪಸ್ ಬರಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅನ್ನೋದೇ ಪ್ರಶ್ನೆ. उत्तर बरियोಣ. बसंत राजकिशोर के पास नहीं लौटा क्योंकि जब वह नोट भुनाकर लौट रहा था तो मोटर गाड़ी के नीचे उसकी टांगें कुचली गई थीं. इस कारण वह राजकिशोर के पास नहीं लौटा. 27वां प्रश्न है. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है, कैसे स्पष्ट कीजिए ಅಂತ ಕೇಳಲಾಗಿದೆ. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है. इसने संसार के लोगों को एक जगह लाकर खड़ा कर दिया है. इसके कई वेबसाइट्स हैं जैसे फेसबुक, आर्कुट, ट्विटर आदि. इनके द्वारा देश विदेश के लोगों की वेशभूषा, रहन सहन, खान पान तथा संस्कृति, कला आदि का प्रभाव हमारे समाज पर पड़ रहा है, शीघ्र पड़ रहा है ಅಂತ ಕೂಡ ಬರಿಬಹುದು. 28ನೇ ಪ್ರಶ್ನೆ. लेखक ने कमरा छोड़कर जाने का निर्णय क्यों लिया, कारण बताइए. ಲೇಖಕರು ಆ ರೂಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊರಡೋಣ ಅಂತ ನಿರ್ಣಯಿಸ್ತಾರೆ. ಇಮಾನ್ದಾರೋಂಕೆ ಸಮ್ಮೇಳನ ಮೇ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದು. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಕೂಡ ಕೇಳಲಾಗಿದೆ. लेखक ने कमरा छोड़कर जाने का निर्णय लिया, कारण कई थे. लेखक जब से ईमानदारों के सम्मेलन में आए थे तब से कोई ना कोई सामान चोरी हो जाता था. कमरे में रखी एक एक चीज गायब हो रही थी, चप्पल, चश्मा, कंबल, ताला आदि. 29ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾವುದಂದ್ರೆ, एवरेस्ट की चोटी पर पहुंचकर बिछेंद्र ने क्या किया. ಎವರೆಸ್ಟ್ನ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಬಿಚೇಂದ್ರ ಪಾಲ್ ಅವರು ಏನನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ. एवरेस्ट की चोटी पर चढ़कर बिचेंद्र ने सबसे पहले फावड़े से बर्फ खोदकर 2 लोगों के खड़े होने की जगह बनाई. फिर माथे पर बर्फ लगाकर सागर माथे के ताज का चुम्बन किया. फिर अंगदोर जी को झुककर प्रणाम किया. अंत में एक लाल कपड़े में हनुमान चालीसा और मां दुर्गा का चित्र लपेटकर बर्फ में दबा दिया. 30वां प्रश्न है. कविता में भारत माता का स्वरूप कैसे सुशोभित है. मातृभूमि कविता में भारत माता का स्वरूप अत्यंत सुंदर और सुशोभित है. भारत माता के एक हाथ में न्याय पताका है तो दूसरे हाथ में ज्ञानदीप है. भारत माता न्याय तथा ज्ञान के प्रकाश द्वारा अपने बच्चों का मार्गदर्शन कर रही हैं. 31वां प्रश्न. 31ನೇ प्रश्न. समय का क्या महत्व है, कविता के आधार पर स्पष्ट कीजिए. समय का बहुत महत्व है.
समय ईश्वर का दिया हुआ अनुपम धन है। समय को खोने से पछतावा होता है। हम समय को कभी नष्ट नहीं करना चाहिए। हमें हमारा जीवन को सफल बनाने के लिए समय को महत्व देना अनिवार्य है। 32वां प्रश्न यह है कि तुलसी के दोहों का भावार्थ को अपने शब्दों में, हमारे शब्दों में लिखना है। राम नाम मनि दीप धरो, जीह धेरी द्वार, ತುಳಸಿ ಭೀತರ್ ಬಾಹಿರೋ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ್. ಈ ದೋಹೆಯನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಲಾಗಿದೆ. 32ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ನೀವು ತುಂಬ ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬರೀಬೋದಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವು. ಇಲ್ಲೇ ಅದರ ಉತ್ತರ ಕೂಡ ನಮಗೆ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ನೋಡಿದರೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. इस दोहे को श्री तुलसीदास जी से कृत तुलसी के दोहों से लिया गया है. ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಒಂದು ದೋಹೆ ಕೇಳಿದರೂ ಕೂಡ ತುಳಸಿ ಕೆ ದೋಹೆಯಿಂದ 32ನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಮೊದಲ ಲೈನ್ ಇದನ್ನು ಬರೆದು ಬಿಡ್ರಿ. ಇಸ್ ದೋಹೆ ಕೋ ಶ್ರೀ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಸೆ ಕೃತ್ ತುಳಸಿ ಕೆ ದೋಹೋं से लिया गया है ಅಂತ ಬರೆದು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲೇ ಪದ್ಯ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಾತಲ್ಲಿ ಬರೆಯೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿ. वे यहाँ कह रहे हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर और बाहर प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम को जपने से मानव की आंतरिक तथा बाह्य शुद्धि होती है. 33ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಿ ಅಂತ ಇದೆ. कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है. यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है. कर्नाटक की राजधानी ಬೆಂಗಳೂರು है. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವು ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಶೀಲ ರಾಜ್ಯ. ಇಲ್ಲಿಯ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸುಮಾರು 6 ಕೋಟಿಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರು. 6ನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯತ್ತ ನಾವು ಗಮನ ಹರಿಸೋದೇ ಆದರೆ, ಕರ್ನಾಟಕ ಕಿ ಶಿಲ್ಪಕಲಾ ಕಾ ಪರಿಚಯ ದೀಜಿಯೇ. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದದಿಂದ ಕೇಳಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆಗಳಿದ್ದಾವೆ. 2ರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಏನು ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ? 34ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು? कर्नाटक की शिल्पकला का परिचय दीजिए. कर्नाटक की शिल्पकला अनोखी है. बदामी, ऐहोळे, पट्टदकल्लु में जो मंदिर हैं उनकी शिल्पकला और वास्तुकला अद्भुत है. बेलूरू, हड़ेबीडू, सोमनाथपुर के मंदिर में जो मूर्तियां हैं वे सजीव लगती हैं. ये हमें पुराणों की कहानियां सुनाती हैं. श्रावण बेळगोळ में 57 फुट ऊंची गोमटेश्वर की मूर्ति है और विजयपुर में गोल गुंबज है. ಇದು ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂಥ ಉತ್ತರ. कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की क्या देन है, विवरण दीजिए. ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ಲೇಖಕರ, ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ, ಸಾಹಿತಿಗಳ ಕೊಡುಗೆ ಏನು, ಅದನ್ನು ವಿವರಿಸಿ ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ. कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की देन बहुत महत्वपूर्ण है. इन साहित्यकारों ने कन्नड़ भाषा और संस्कृति की कीर्ति फैलाई है. वचनकारों ने समाज को सुधारा है. भक्त कवियों ने भक्ति, नीति, सदाचार के गीत गाए हैं. पंपा, रन्ना, पन्ना, जन्ना आदि कवियों ने महान काव्यों की रचना की है. कुवेंपु, दरा बेंद्रे, कारांत, मास्ती, गोकाक, युवारानंत मूर्ति, कारनाड और चंद्रशेखर कंबार इन कन्नड़ साहित्यकारों ने ज्ञानपीठ पुरस्कार को प्राप्त करके यहाँ की कीर्ति फैलाई है. 35ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. ಕೊನೆಯ ಒಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ನ 4 ಸಾಲುಗಳನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕು. ಅದನ್ನಷ್ಟೇ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಮಿಸ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೇಬಾರ್ದು. ಇವತ್ತೇ ಬಯಾಟ್ ಮಾಡಿ ಬರೆದು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೆಯದು. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. ಇಷ್ಟೇ ನೋಡ್ರಿ, ಎಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿದೆ. ನಾವು ಬೇಗ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಕಲಿತು ಬೇರೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಉತ್ತರವನ್ನು ಕಲಿಯುವ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋದು ಮೇಲು. ಈಗ 7ನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದರೆ, ಇಲ್ಲೊಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನಾವು ಗಮನವಿಟ್ಟು ಓದಿ ಕೆಳಗಡೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. ಇದೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳೇನು ಬರಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಣ, ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡೋಣಂತೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದರೆ, विक्रम बचपन में कैसे छात्र थे. विक्रम बचपन में प्रतिभावान छात्र थे. रविन्द्रनाथ टैगोर की भविष्यवाणी क्या थी. रविन्द्रनाथ टैगोर की भविष्यवाणी यह थी कि यह बालक बड़ा होकर बहुत यश प्राप्त करेगा. तीसरा प्रश्न, विक्रम को बचपन में कैसे कार्य पसंद थे. विक्रम को बचपन में साहसिक कार्य पसंद थे. विश्व में सारा भाई का स्मरण क्यों किया जाता है.
विश्व में सारा भाई का स्मरण उनके कॉस्मिक किरणों और परमाणु अनुसंधान के लिए किया जाता है. ಎಂಟನೆಯ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಬಂಧವನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಅದೇ ಎಸ್ಸೆ ರೈಟಿಂಗು. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದರೆ 3 ಒಂದು ವಿಷಯಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕಾ ಉಪಯೋಗ, ಬೇರೋಜ್ಗಾರಿ, ವನ್ ಮಹೋತ್ಸವ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನಿಮಗೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಸಹ ನೀವು ತಿಳಿದಿದ್ದೀರಾ. ಇದನ್ನೇ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನೇ ಬಳಸ್ಕೊಂಡು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಉಪಯೋಗ ನಾಳೆ ಎಕ್ಸಾಮ್ಗೂ ಕೇಳಿದರೂ ಕೂಡ ಇದನ್ನೇ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಕಗಳನ್ನ ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಅಂತ ಬರಿತೀವಿ. आज इंटरनेट का उपयोग हर जगह किया जा रहा है, यह मानव जीवन को और भी सुविधाजनक बनाया है ಅಂತ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾವನೆಯಲ್ಲಿ ಬರೆದು ಇಂಟರ್ನೆಟ್ का अर्थ ಅಂತ ಬರೆದು ಅದಕ್ಕೇನಂತ ಬರೆಯೋಣ, इंटरनेट का अर्थ है अनगिनत कंप्यूटरों के कई अंतर्जालों का एक दूसरे से संबंध स्थापित करना. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರನೂ ಕೂಡ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಈಸಿಯಾಗಿ ನಾವು ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಬರೆದ್ವಿ. ಈಗ ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಲಾಭಗಳೇನು ಅಂತ 3ನೇ ಒಂದು ಮೇನ್ ಹಾಕಿ ನಾವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. इंटरनेट से कई लाभ हैं. इसके द्वारा हम घर बैठे बैठे खरीदारी कर सकते हैं, कोई भी बिल भर सकते हैं, किसी भी कोने में चाहे जितनी भी रकम हो भेज सकते हैं. इंटरनेट द्वारा पल भर में कम खर्च करके कोई भी चित्र वीडियो को कहीं भी भेज सकते हैं. ई गवर्नेंस के द्वारा प्रशासन पारदर्शी होता है. इसको काम में लेकर वीडियो कॉन्फ्रेंस कर सकते हैं. सोशल नेटवर्किंग जैसे क्रांतिकारी खोज भी इंटरनेट का ही देन है. ಇಷ್ಟನ್ನ ಇನ್ನಷ್ಟನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಬರೀಬೋದು. ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮ ಉತ್ತರವನ್ನು ಗೊತ್ತಿದ್ರೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಉಪಯೋಗಗಳ ಬಗ್ಗೆ, ಲಾಭದ ಬಗ್ಗೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಬರೀರಿ, ಒಳ್ಳೆಯದು. समाज के कई क्षेत्रों जैसे चिकित्सा, अंतरिक्ष ज्ञान, विज्ञान, शिक्षा आदि क्षेत्रों में इंटरनेट का व्यापक उपयोग हो रहा है. इसका असर बूढ़ों से लेकर बच्चों तक पड़ा है. ಇಷ್ಟನ್ನು ನಾವು ಬರೆದ್ರೆ ಆ ಸಂಪೂರ್ಣ ಅಂಕಗಳನ್ನು ನಾವು ತಗೋಬಹುದು. 4ಕ್ಕೆ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೋಬಹುದು. ಕೊನೆಯ ಮೇನ್ 9ನೇ ಮೇನ್ ಏನಿದೆ, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತ್ರ ಲಿಖಿಯೇ. ಮೊದಲೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಮೊದಲ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ 1ನ್ನು ನಾವು ಬಿಡಿಸಿದಾಗಲೂ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರನೇ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, 5ಕ್ಕೆ 5 ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆಯೋ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ. ಏನಿದೆ, अपनी बड़ी बहन की शादी में भाग लेने के कारण बताते हुए 4 दिन की छुट्टी के लिए अपने प्रधान अध्यापक के नाम एक पत्र लिखिए. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಬರೆಯೋದೆಲ್ಲ ಸೇಮ್. ಪ್ರೇಷಕ್, ಸೇವಾ ಮೇ, ಮಾನ್ಯ ಮಹೋದಯ, ವಿಷಯ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೇಮು. ಒಂದಷ್ಟು ಓದ್ಸಲದ ಒಂದು ಪತ್ರಕ್ಕೂ ಈ ಪತ್ರಕ್ಕೂ ಏನನ್ನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು, ತಬಿಯತ್ ಠೀಕ್ ನಹಿ ಹೈ ಅಂತ ಬರೆದಿದ್ವಲ್ಲ, ಈಗ ಬಡಿ ಬೆಹನ್ ಕಿ ಶಾದಿ ಹೈ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಪ್ರೇಷಕ್ ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶ ಅಷ್ಟೇ. 10वीं कक्षा ಸರ್ಕಾರಿ ಪಾಠಶಾಲಾ ಚಿತ್ರದುರ್ಗ. ಸೇವಾ ಮೇ ಪ್ರಧಾನಾಚಾರ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ಪಾಠಶಾಲಾ ಚಿತ್ರದುರ್ಗ. ಮಾನ್ಯ ಮಹೋದಯ ವಿಷಯ ಚುಟ್ಟಿ ಕೆ ಲಿಯೆ ನಿವೇದನ ಪತ್ರ. ಇಷ್ಟಂತೂ ನೀವು ಯಾವ ಅವ್ರ ವಿಷಯ ಏನೇ ಕೇಳಲಿ ಇಷ್ಟನ್ನಂತೂ ನೀವು ಬರೀಲೇಬೇಕು. आपसे निवेदन है कि मेरी बड़ी बहन की शादी है, इसलिए मैं 4 दिन तक पाठशाला नहीं आ सकता अथवा आ सकती. मुझे आज से 4 दिनों तक छुट्टी प्रदान करने की कृपा करें. धन्यवाद. स्थान चित्रदुर्ग. दिनांक 30/6/2021. आपका आज्ञाकारी छात्र AAEE. ಇಷ್ಟನ್ನು ನಾವು ಬರೆದು ನೀಟಾಗಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ 5ಕ್ಕೆ 5 ಅಂಕವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ 80ಕ್ಕೆ 80 ಅಂಕನೂ ಕೂಡ ನಾವು ಪಡೆಯಬಹುದು. ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ತುಂಬ ಸರಳ, ಸುಲಭ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅಂಕಗಳನ್ನು ನಾವು ಪಡಿಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕದಂಥ ಅಭ್ಯಾಸ ಕೂಡ ನಮ್ಮದಾಗಿರಬೇಕು. ಒಟ್ಟಾರೆ ನಮ್ಮ ಫಲಿತಾಂಶದ ಮೇಲೆ ಒಂದು ಪಾಸಿಟಿವ್ ಆದಂತಹ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್, ಅಂದರೆ ಒಂದು ಧನಾತ್ಮಕವಾದಂಥ ಒಂದು ಟೋಟಲ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಈ ಹಿಂದಿ ಪತ್ರಿಕೆ ಒಂದು ಸಹಕಾರಿಯಾಗುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಇದ್ದರೆ ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಿರಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ. ಈ ಥರದ್ದೇ ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಮಾದರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಉತ್ತರ ಸಹಿತ ವಿವರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.